नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, मी आज तुम्हाला 3 ब्लाऊज पीस सोबत कशा पद्धतीने कट करायचे ते शिकवणार आहे आणि 3 अस्तर सोबत कशा प्रकारे कट करायचं आहे मी तुम्हाला ते शिकवणार आहे। तर बघा, सोबत म्हणजे काय होतं ना, आता आपल्याला आता संक्रांत जवळच आलेली आहे, त्यामुळे काम जे आहे ना ते खूप सारं आहे। आता सगळ्यांच्याच आपल्या चॅनलवरती बरेच अशा टेलर ताई आहेत। आता बघा, तुमच्या मागे पण कामं भरपूर असतील आणि माझ्या मागे पण खूप सारं काम आहे, त्याच्यामुळे अरीवर्कचे असे व्यवस्थित असे व्हिडिओ बनवायला होत नाहीये। तर ते पण आता संक्रांत झाली की आपले ते डेली व्हिडिओ येणार आहे अरीवर्कचे। आणि हे बघा, आज मी तुम्हाला अगदी तुमचं कामही सोपं व्हावं यासाठी मी आज तुम्हाला थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे। तर बघा, आता माझ्याकडे एकाच कस्टमरचे हे 3 नाही तर 6 ब्लाऊज आहे, परंतु बाकीचे जे आहे ना ते बोटनेक आहे आणि हे 4 टक्स आहे। तर हे कशा प्रकारे कटिंग करायचे आहे एक सोबत, म्हणजे आपलं काम आणि वेळही वाचेल आणि कामही होईल। तर मी याची माहिती आज तुम्हाला देणार आहे। तर बघा, 3 ब्लाऊज पीस आहेत आणि 3 अस्तर आहेत अशा पद्धतीने। आता हे कटिंग कसं करायचं याची मी अगदी डिटेलमध्ये माहिती देणार आहे, स्टेप बाय स्टेप। अगोदर आपण अस्तर कटिंग करून घेणार आहोत। आता 3ही अस्तर एका सोबत कशा प्रकारे कटिंग करायचं ते मी शिकवणार आहे। त्यानंतर अस्तर झाल्यानंतर ब्लाऊज पीस, 3ही ब्लाऊज पीस कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ज्या काही मी टिप्स आणि ट्रिक्स देते तर त्या तुम्हालाही कामी येतील असं मला वाटतं। आणि त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठलाही जो पॉइंट आहे तो मिस व्हायला नको। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा। तर चला, आता हे ब्लाऊज पीस आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात। आता हे बघा, ब्लाऊज पीस जे आहे ना, तर हे 2 जे आहे ना, तर हे अशा पद्धतीने हे साधे आहेत। साधे म्हणजे हे साडीवरचे वगैरे नाही आहेत। आणि हा जो ब्लाऊज पीस आहे ना, तर हा साडीवरचा आहे। तर ही लेस मी काढून घेणार आहे आणि नंतर कटिंग करण्यासाठी घेणार आहे। ठीक आहे, आणि आता अस्तर बघा, एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे। तर हे बघा, हा ब्लॅक कलरचा आहे, त्याच्यासाठी हे अस्तर मी घेतलेलं आहे। आणि आता बघा, हे जवळजवळ आहे ना दोन्ही सारखंच, म्हणजे आहे थोडंसं चेंज आहे, परंतु काय होतं ना, एकसारखे असे अस्तरही भेटत नाही। तर त्याच्यामुळे मी दोन्हीही ब्लाऊजला ना हा अस्तर आणलेला आहे। बघा, दोन्हीही ब्लाऊजला अगदी मॅच होऊन जाईल, कारण हा साडीवरचा ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊजच्या आतून काय अस्तर आपल्याला दिसत नाही। आणि बघा, आता दोन्हीही ब्लाऊज पीसला मी एकसारखा एकच कलर आणलेला आहे, त्यामुळे बघा पूर्ण हा अखंड ब्लाऊज पीस आहे। अखंड म्हणजे 2 ब्लाऊज याच्यामध्ये होतील असे, कट केलेलं नाही मधनं। हे बघा, आता हे पूर्ण, हे बघा, इथनं अजिबात कट केलेला नाही, म्हणजे काय होतं ना, आपला अस्तर जो आहे ना तो वायाला जात नाही। अशा पद्धतीने जर आणला तर 2 ब्लाऊज पीस जर एकसारखे असेल तर अशा प्रकारे पूर्ण कट करून न आणता असा अखंड आणायचा, म्हणजे ब्लाऊज पीस काय होतं ना, आपला खराब होत नाही आणि आपल्याला तो कामी येतो। ठीक आहे, तर हे बघा, आता हे 2 अस्तर आहेत। हे बघा, इथे हा डबल आहे, ठीक आहे, आणि इथे हा डबल आहे। तर अशा प्रकारे डबल डबल अस्तर मी, हे बघा, आता हे 2 अस्तर अशा पद्धतीने इथे टाकून घेत आहे। बघू शकता, अशा प्रकारे हे टाकून घेत आहे। ठीक आहे, तर हे बघा, अगदी व्यवस्थित। आता खालच्या बाजूने पण आपल्याला अगदी व्यवस्थित असं हे टाकायचे आहे, एकसारखे टाकून घ्यायचे आहेत, किंवा एखादी याच्यावरती इस्त्री फिरून घेतली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि हे बघा, अशा पद्धतीने इथे आपल्याला हे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत। तर बघू शकता, असा पूर्ण प्लेन बघा, आता ही साईड पण आहे ना पूर्ण एकावरती एक घेतली आणि अगदी व्यवस्थित घेतलेली आहे, कुठेही खालीवर कपडा झालेला नाही। पूर्ण असा आपल्याला 4ही बाजूने एकसारखा हा अस्तर टाकून घ्यायचा आहे। आता 2 अस्तरचे लेयर इथे झालेले आहे। आता तिसरा अस्तर आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचा आहे। तर आता तिसरा अस्तर जो आहे ना तो ब्लॅक कलरचा आहे आणि दोन्हीही अस्तर आपण 3ही अस्तर आपण डबल डबल फोल्डमध्ये टाकणार आहोत। हे बघा, आता हा तिसरा अस्तर आहे आणि हे अस्तर बघा, ही बंद बाजू आहे अस्तरची। ठीक आहे, ही पण बंद बाजू आहे। 3ही अस्तरची बंद बाजू एकाच साईडने आपल्याला ठेवायची आहे। आता बऱ्याच ताईंना ही ट्रिक माहितीही असेल, परंतु काही ताईंना नसेल माहिती, तर त्यांनाही याचा खूप उपयोग होईल कस्टमर हँडल करताना। तर हे बघा, अशा पद्धतीने हा पण अस्तर व्यवस्थित असं टाकून घेतलाय।
तर अगदी मागे पुढे खाली वर पूर्ण व्यवस्थित असं एकसारखं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने हाताच्या साहाय्याने पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. आता या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहे ना त्या शक्यतो यूट्यूबवरती कोणीही सांगत नाही, तर तरीही आपल्या चॅनलवरती सगळ्या अशा ज्या महत्त्वाच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत सगळ्या आहेत. तुम्ही कोणी जर बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर बाकीचे नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. तर बघा अशा प्रकारे मी तीनही अस्तर इथे टाकून घेतलेले आहे. आता बघा आपल्याला स्केल घ्यायचे आहे आणि स्केल घेऊन खालच्या बाजूने अगदी अशा प्रकारे इथे सरळ लाईन खेचून घ्यायची आहे. म्हणजे आपला कपडा खालच्या बाजूने जर खालीवर एखादा अस्तर झालेला असेल तर तो अगदी सरळ येईल यासाठी. तर बघा चॉक घेतलेला आहे आणि अगदी सरळ आपल्याला इथे अशा पद्धतीने एक लाईन खेचून घ्यायची आहे. ठीक आहे, आता हे झालं. आता आपल्याला इथे पेपर कटिंग घ्यायचं आहे आणि हे बघा इथे याच्यावरती आता आपल्याला ही पेपर कटिंग ठेवायची आहे अशा पद्धतीने. आता इकडे बघा ही बंद बाजू आहे, बंद बाजूने आपल्याला हा भाग ठेवायचा असतो गळ्याचा. ठीक आहे, कारण बंद बाजूने आपण ठेवत असतो. आणि इकडे पण आपल्याला असं व्यवस्थित हे ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला टाचन पिन लावून घ्यायचे आहे आणि हे बघा इथे असं अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं जे मार्किंग आहे ना ते व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आता हे तीनही ब्लाऊज जे आहे ना तर याचे गळे पण गोलच आहे, गोल आकारामध्येच गळे हवे आहे, त्याच्यामुळे गोलच गळा इथे ठेवलेला आहे. आणि इकडे आपली शिलाई मार्जिनची जी लाईन आहे ना ती पण आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने आपला बॅक पार्टचं इथे मार्किंग झालेलं आहे. आता याला आपल्याला टाचन पिन लावून घ्यायचे आहे म्हणजे आपला कुठलाही अस्तर इथे हलणार नाही. त्यामुळे हे बघा आणि तुम्ही ना पूर्ण हे सेट करून घेतल्यानंतर याला जागोजागी टाचन पिन लावून घेतल्या ना तरीही चालतील. म्हणजे काय होईल ना आपला अस्तर अजिबात सेट करून घेतल्यानंतर अजिबात हलणार नाही त्यासाठी. तर हे बघा अशा पद्धतीने जागोजागी खालच्या बाजूने मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि हे बघा अशा जागोजागी टाचन पिन लावून घेऊ शकता. आता इकडच्या बाजूने एक लावून घेते. बघू शकता. आता टाचन पिन लावली ना तर मी आता थोडंसं इकडे खेचून घेतलं तरीही चालेल कारण मी याला व्यवस्थित टाचन पिन लावून पॅक करून घेतलेला आहे. त्यामुळे बघू शकता. आता मी काय केलंय इकडे थोडंसं फोल्ड केलंय कारण मी याला टाचन पिन लावून व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आता इकडे पण टाचन पिन लावून मी व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. तर इकडे बघा थोडासा हा कपडा जास्त आहे तर इकडे आपण बाही पण काढू शकतो. ठीक आहे, परंतु आपल्या बाहीला जोड येऊ नये यासाठी मी तुम्हाला आज इथे महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे. कारण बघा आता साधा हा 80 पॉईंट आहे आणि ब्लाऊज जो आहे तो 38 छातीचा आहे. तर 38 छातीच्या ब्लाऊजसाठी 80 पॉईंटचा जो अस्तर आहे तो पुरत नाही. बरोबर आहे, बऱ्याच ताईंना माहिती असेल पुरत नाही, परंतु थोडंसं आपण जर ॲडजस्ट केलं तर नक्की हा पुरतो. तर ते ॲडजस्टमेंट आज मी तुम्हाला इथे शिकवणार आहे कशा प्रकारे करायचं. आता एका बाजूने आपण बॅक पार्टचं मार्किंग केलेलं आहे. आता आपण समोरचा जो 4 टक्सचा भाग आहे त्याचं मार्किंग करणार आहोत. तर हे बघा हा 4 टक्सचा भाग आहे याचा आपण आता इथे मार्किंग करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी काय करतो इकडे बॅक पार्टचं मार्किंग केलं की आपण काय करतो इथे अशा पद्धतीने
हा जो फोरटक्सचा भाग आहे ना याचं मार्किंग अशा पद्धतीने इथे करून घेतो. ठीक आहे, अशा पद्धतीने इकडे आपण याचं मार्किंग करतो. तर इकडे काय होतं ना, अगदी छोटी जर बाही असेल एक 3 इंचाची तर ती इथे व्यवस्थित बसते. परंतु आता ही जी बाही आहे ना ही 5 इंचाची आहे, तर ही इथे बसणार नाही. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला समोरच्या बाजूने ती काढावी लागेल. आता समोरच्या बाजूने ही पूर्ण बाही बसणार नाही, थोडीशी खाली जाईल. हे बघा, तुम्हाला दाखवते मी, डेमो दाखवते लगेच. तर हे बघा, आता दोन्हीही बाजूने इकडनं पण थोडी जाते, इकडनं पण थोडी जाते. दोन्हीही बाजूने थोडी थोडी बाही जी आहे ना ती खाली जाते. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता अशा पद्धतीने ही बाही आपण तिकडे ठेवली. हे बघा, अशा पद्धतीने इकडे आपण ही बाही ठेवली, परंतु दोन्ही बाजूने खाली खाली जाते. आणि आपली जी क्रॉस पट्टी आहे तर बघा, अशा पद्धतीने आपण इथे हा फ्रंट जो फोरटक्सचा भाग आहे तो काढून घेतो. त्यानंतर बघा, हा आपला क्रॉस पट्टीचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने इथे आपण कट करून घेतो आणि इकडे बाहीचा भाग कट करतो. परंतु काय होतंय बघा, दोन्ही बाजूने बाही जी आहे ती थोडी थोडी कडेने शिल्लक राहते. मग आपण काय करतो ना, एका बाजूने ही बाही पूर्ण कट करतो अशा पद्धतीने आणि इकडचा भाग जो आहे आपण त्या बाजूने जोड देतो. ठीक आहे, तर आपल्याला जोड देण्यामध्ये आपला खूप सारा वेळ जातो. तर तो वेळ जाऊ नये यासाठी मी आज तुम्हाला खूप महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती मार्किंग कसं करायचं ना ते शिकवणार आहे. आता बघा, हा भाग बाहीचा जो भाग आहे तो मी काढून घेतलाय आणि हे आपण थोडंसं खाली घेऊयात. तर बघा, हे थोडं खाली घेतलं आणि हे पण थोडंसं खाली घेतलं. तर हा भाग जो आहे ना आपल्याला अशा पद्धतीने इथे काढायचा आहे, किंवा असा न काढता आपण असा काढला ना तरीही चालेल. हे बघा, अशा पद्धतीने आपण जर हा भाग काढला ना तरीही चालेल. हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने हा भाग काढला की इकडे आपल्याला भरपूर असा स्पेस मिळतो. आता बघा, आपण इथे अगदी सहज आपली बाही जी आहे ना ती कट करू घेऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे अगदी सहजपणे आपली ही बाही जी आहे ना, हे बघा, हवी तशा पद्धतीने आपण इथे कट करू शकतो. आता बघा, आपल्याला इकडे पण कपडा शिल्लक राहतोय. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त हुकलूक पट्टीसाठी कपडा हवा आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही लावत असाल तर बॅक पार्टला खालच्या बाजूने जर पट्टी लावत असाल तर त्यासाठी आपल्याला कपडा हवा आहे. तर माझं जी शिलाई आहे त्यामध्ये मी खालच्या बाजूने पट्टी लावत नाही. त्यामध्ये फिनिशिंग मी अस्तर आणि ब्लाऊज पीसमध्येच फिनिशिंग घेते आणि गळ्याला पण त्यामध्येच फिनिशिंग घेते. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल. आपल्याला माझे जर व्हिडिओ बघितले असतील तर याच्यामध्ये अजिबात कुठेही पट्टी लावायची गरज पडत नाही. आणि गळ्याला सुद्धा फोरटक्समध्ये गळ्याला सुद्धा मी पट्टी लावत नाही किंवा गोड पायपिंग काहीही करत नाही. तर बघा, आपल्याला हुक लूक पट्टीसाठी बघा, आता याच्यामध्ये आपली आईची जी पट्टी आहे ना ती याच्यामध्ये बनते, याच्यामध्ये हुकची पट्टी बनते. आपल्याला कपडा हवाच कशाला, आता कपडाच नकोय आपल्याला, तरी आपला एवढा कपडा शिल्लक राहतोय. ठीक आहे, आता इथे व्यवस्थित आपली बाही निघते. 38 छातीचा ब्लाऊज आपण 80.70 मध्ये कट करतोय, तोही अगदी इतक्या सोप्या पद्धतीने. अशा पद्धतीने जर तुम्ही मार्किंग केलं तर तुमचा कपडा जो आहे ना तो अगदी सहजपणे तुम्हाला काम येईल. आणि बघा, आता डबल कपडा जो आहे ना तो पण आपण याच्यामध्ये अशा प्रकारे उपयोगी आणलेला आहे. आणि हा अस्तर थोडासा मला असं वाटतं रेडीमेड अस्तर आहे हा, त्याच्यामुळे थोडासा अगदी इतकासा जास्त आहे हा. तर चला मग आता आपण हे मार्किंग करून घेऊया अशा पद्धतीने. ठीक आहे, तर बघा, आता सगळ्यात अगोदर आहे ना मी इकडे टाचन पील लावली, त्याच्यामुळे इकडे हळूहळू जमा करून घेतलेला आहे. आणि बघा, आता इथे काय आहे ना, हे बघा, थोडासा हा ब्लॅक कलरचा जो अस्तर आहे तो थोडासा जास्तीचा आहे, त्याच्यामुळे इथे मी अशा पद्धतीने इथे मार्क करून घेते. बघू शकता. आता इकडच्या बाजूने काय थोडंसं तिरका जो आहे ब्लॅक कलरचा तो थोडासा तिरका वाटतोय, त्याच्यामुळे मी इकडच्या बाजूने मार्क करून घेतले. कारण आपली क्रॉस पट्टी आहे आणि ती काय आपल्याला बंद बाजूने वगैरे काहीही कट करायची नसते, पूर्ण ओपनच आपल्याला क्रॉस पट्टी हवी असते. आणि त्याचबरोबर हा समोरचा भाग जो आहे ना तो पण आपल्याला बंद बाजूने वगैरे काहीही कट करायचा नसतो, तो पण आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहे ना त्या ओपन हव्या असतात. आता फक्त इथे काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, हुकलूक पट्टीसाठी इकडच्या बाजूने थोडंसं 1/2 इंच अंतर सोडायचं आहे आणि खालच्या बाजूने अर्धा इंच अंतर सोडायचं आहे. ठीक आहे, तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं इथे अंतर ठेवलंय आणि इकडे पण थोडंसं ठेवलेलं आहे.
तर अगोदर जसं आपला पेपर कटिंग आहे ना तसं मार्किंग करून घेते. नंतर आपल्याला कुठे वाढवायचं ना मी नंतर तुम्हाला सांगते. कारण बघा मी एक आत्ताच व्हिडिओ अपलोड केलेला आहे ब्लाऊज पीसवरती फोरटक्सचं मार्किंग कसं करायचं. तर त्यामध्ये एका ताईची कमेंट होती की मार्किंग व्यवस्थित दिसलेलं नाही. नंतर मी पण व्हिडिओ बघितला तर मला पण त्यामध्ये व्यवस्थित मार्किंग दिसत नाही. तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ सेपरेट परत अपलोड केला आहे. मार्किंग पण यामध्ये तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने केलेलं आहे, व्यवस्थित दिसेल. आणि तुम्हाला जर जास्त ब्लाऊज असेल एकाच कस्टमरचे तर ते कशा पद्धतीने हँडल करायचे ते पण तुमच्या लक्षात येईल. आता बघा गळे जरी वेगवेगळे असले आणि ब्लाऊज बाकीचं एकसारखाच असला किंवा कटोरीच असला, फोरटक्स तर फोरटक्सच असला तर तरीही तुम्ही अशा पद्धतीने हे मार्किंग करू शकता. फक्त गळ्याचं काय ना, गळा जो आहे बॅक पार्टचा तो कट करायचा नाही. ते मी तुम्हाला पुढे सांगते कशा पद्धतीने करायचं ते. आता बघा इकडच्या बाजूने आपण हे 1/2 इंच वाढवलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच यामध्ये ऍड करायचंय. अशा पद्धतीने. आता हे कशासाठी अर्धा इंच ते मी सांगते. इथे आपले टक्स आहे, हे बघा टक्सचं मार्किंग करून घेऊया आपण. हे बघा हे आपले टक्स आहे ना, तर या टक्ससाठी आपल्याला ते, तर हे बघा आता आपल्याला हे टक्स पूर्ण मार्क करून घ्यायचे. आता खालच्या बाजूने पण अशा पद्धतीने हे मार्क करायचे व्यवस्थित, बघू शकता अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूने एक टक्स. आता स्केल घ्यायची, स्केलच्या साहाय्याने आपल्याला हा टक्स पूर्ण अशा पद्धतीने व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे, बघू शकता. त्यानंतर इकडचा आपला तिरका टक्स आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपला हा खालचा जो मेन टक्स आहे तो आता खाली आपल्याला खालीपर्यंत घेऊन जायचा आहे. हा टक्स खाली म्हणजे आपण जे अर्धा इंच वाढवले ना तिथपर्यंत आपल्याला हा टक्स घेऊन जायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, ही आपल्या टक्सची बॉर्डर आहे. ठीक आहे, आता हे तीनही ह्या चारही टक्समध्ये 1.5 इंचाचं अंतर आहे. या टक्सपासून या टक्सचं 2 इंच अंतर आहे. हे मी तुम्हाला कटिंगच्या याच्यामध्ये शिकवत असते. आता आपले ब्लाऊजचे क्लासेस चालू आहे त्यामध्ये पण मी शिकवलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे. तर तुम्ही जर ते क्लास बघितले तर तुम्हाला जर फोरटक्सचं कटिंग शिकायचं असेल तर तुम्ही त्या अतिशय सोप्या पद्धतीने त्यामध्ये शिकवलेलं आहे. आता इथे पण टाचन पिन लावून घ्यायचे आहे, पॅक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे कटिंग व्यवस्थित करायचं आहे. तर हे बघा आता इथे मी टाचन पिन लावून घेतली त्याच्यामुळे मी जमा करू शकले हे. तर आता मला बघा हे तुम्हाला सांगते मी मार्किंग कसं करायचं काय करायचं, परंतु तुम्ही जेव्हा करायला घ्याल ना तेव्हा तुम्हाला सोपं पडेल. आता बघा मी हे मार्किंग केले लगेच मी पटकन हे कट करून घेतलं असतं मार्किंग केल्या. ठीक आहे, त्यानंतर हे फोरटक्सचा पार्ट ठेवला असता तो लगेच पटकन कट करून घेतला असता. त्यानंतर तिकडे क्रॉसपट्टी ठेवली असती ती पण पटकन कट करून घेतली असती. त्यानंतर इकडे बाहीचा पार्ट ठेवला असता तो पण लगेच पटकन कट करून झाला असता. एवढ्यात माझं हे पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही कट करून मी शिवायला बसली असती. परंतु तुम्हाला सांगता समजवता मला वेळ लागलेला आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल आम्हाला सांगताय तुम्ही इतक्या वेळात हा लगेच कटिंग होतो आणि तुम्हाला एवढा वेळ कसा लागलाय. तर हे कारण आहे. परत तशा कमेंट नको यायला, कारण बघा निगेटिव्ह कमेंट यायला काही कारण लागत नाही. तर बघा आता इकडे आपल्याला अशा पद्धतीने बाहीचं भाग ठेवायचा आहे, तो पण आता व्यवस्थित ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बाहीचा भाग आणि व्यवस्थित मार्क करून घ्यायचा. तर मागे पुढे जर कपडा झालेला असेल तर तो पण आपल्याला चेक करायचा, किंवा हा पार्ट आणि हे तीनही पार्ट कट करून घेतल्यानंतर आपली जी दंड घेराची बाजू आहे ती एकसारखी करून घ्यायची. बघा ही दंड घेराची बाजू आहे ही एकसारखी करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही बाहीचं कटिंग केलं तरीही चालेल. तर मी अशा पद्धतीने हे ठेवलंय आणि इकडे थोडासा ब्लाऊज पीस जो आहे ना तो थोडासा ठेवलाय. आणि बघा इकडे मी अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने दंड घेराच्या बाजूने पण थोडं मार्किंग करणार आहे, कारण मला तुम्हाला हे दाखवायचं आहे पूर्ण मार्किंग कशा पद्धतीने दिसतंय आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते. त्याच्यामुळे
मी नंतर कट करणार आहे सगळं मार्किंग झाल्यानंतर, पण तुम्हाला सांगितलं मी कशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. किंवा नवीनच असाल तर तुम्ही पूर्ण मार्किंग करूनही कट करू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने पूर्ण हे मार्किंग करून घेतलंय आणि इथे मी टक्स पण टाकला आणि ही जी शिलाई मार्जिनची आहे ना त्या लाईनी खेचून घेतल्या. आता ते काही एवढं महत्वाचं नाही ते, परंतु तरीही मी तुम्हाला खेचून दाखवल्या. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर बघा कटिंग करताना हे बघा, आता इथनं आपल्याला हा बॅक पार्टचा जो पार्ट आहे ना तो कट करायचा. आणि बघा आता आपले 3 अस्तर एकत्र आहे, त्याच्यामुळे अगदी सावकाश आपल्याला कट करायचा आहे. आता कैची जी आहे ती चांगली वापरायची आहे, चांगल्या क्वालिटीची वापरायची आहे, जास्त बोदड वगैरे वापरायची नाही. तर चांगली कैची वापरायची आहे, त्यामुळे काय होतं ना आपले अस्तर व्यवस्थित कट होतात. अतिशय सावकाश आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपले हे 3 अस्तर सोबत कट झाले. हे बघा 1 2 आणि हा 3. तर आता इथे आपल्याला जर गळा चेंज करायचा असेल तर कसं करायचं ते मी सांगते. आता इथे एखादा तुम्हाला गोल हवा आहे तर इथे तुम्ही गोल घेऊ शकता आणि इथे मार्किंग करून घ्यायचं गळ्याचं, इथे पण मार्किंग करून घ्यायचं आणि हवा तो तुम्ही इथे गळ्याला आकार द्यायचा. आता आपण कारण इथे गळ्याचा भाग अजिबात कट केलेला नाही आणि कट पण करायचा नाही. जेव्हा स्टिचिंग आपण करायला घेऊ तेव्हाच बॅक पार्टचा गळा कट करायचा. अशा पद्धतीने तुम्ही इथे गळ्याला वेगवेगळे आकार देऊ शकता. आता बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की गळ्यांचे आकार आम्हाला शिकवा, तर त्याचं पण व्हिडिओ लवकरच मी शेअर करणार आहे. तर अजून कुणाला जर हवं असेल तर तसं सांगा, म्हणजे अजून लवकर तो गळ्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल कुणाला जर हवा असेल तर. तर बघा अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्टचा कटिंग झालंय. आता बघा हे खालच्या बाजूने थोडंसं खालीवर वगैरे झालं होतं ना, तर तिथे मी मार्किंग केलं होतं आणि ते पण आपल्याला आता इथे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता हे आपण साईडला ठेवूया आणि आपली आता बाही कट करून घेऊया आपण. हे बघा इकडे आपला हा मुंडा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा इकडे थोडंसं खालीवर कपडा होता. आता आपण हे पूर्ण कटिंग करून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पूर्ण कटिंग झाल्यानंतर पण आपण हे व्यवस्थित एकावर एक ठेवून लेअर कट करू शकतो. परंतु आता हे तुम्हाला सोबत मला मार्किंग दाखवायचं होतं त्याच्यामुळे मी हे वापरलंय आणि इकडनं थोडंसं खालीवर झाले ना तर मी अशा पद्धतीने हे कट केले.
असंही करू शकता किंवा तसंही करू शकता. तसं जर केलं तर तुम्हाला हे कट करावं लागत नाही. ठीक आहे, सगळं मार्किंग सोबत केलं तर मग मात्र तुम्हाला एक बाजू तुम्हाला अशा पद्धतीने कट करावी लागेल आणि तेवढाच वेळ जो आहे तो आपला वायाला जातो. आता फोर्टक्स आणि क्रॉसपट्टीला आपण ही हुक जी आहे ना ती लावून घेऊयात. सॉरी, टाचन पिन जी आहे ना ती लावून घेऊयात. आणि क्रॉसपट्टीला पण. आता काय झालं, इकडचे भाग कट झाले त्याच्यामुळे मला ते सरळ करता आलं, कारण हा ब्लॅक कलरचा अस्तर जो आहे ना तो थोडासा तिरकस होता, परंतु आता तो व्यवस्थित सरळ झालाय. आता आपल्याला इथे समोरचा गळा कट करायचा आहे, कारण समोरचे गळे जे आहे ते तीनही सारखे आहे, एकसारखे आहे, गोल गळे आहे, त्याच्यामुळे मी हे सोबत कट केले. मुंडा कट करून घ्यायचा आहे अगोदर. आता जसं सोपं वाटेल तसं कट करायचं. आता बघा, माझं एका बाजूने ट्रायपॉड आहे त्याच्यामुळे मला इथे फिरता येत नाहीये. आता मला जर फिरता आलं असतं तर अगोदर मी शोल्डर कट केलं असतं आणि नंतर आपला हा मुंड्याचा भाग कट केला असता, परंतु काय ना मला फिरता येत नाहीये ट्रायपॉड एका बाजूने असल्यामुळे. हे बघा, तर ही पण आपल्याला गळ्याला जी हुकची पट्टी असते ना ते तयार करण्यासाठी हे कपडा उपयोगी येईल. एवढा कपडा आपला शिल्लक आहे अस्तरमधनं. बघू शकता. आता थोडंसं हलवते कारण मी इथे टाचन पिन लावून घेतलेली आहे त्याच्यामुळे. खालच्या बाजूने आणि इकडनं आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे. आता ते नंतर ओपन करूयात. अगोदर आपण आपली क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊया. व्यवस्थित बघायचं खालच्या बाजूने वरच्या बाजूने. बघा, एवढा कपडा आपला शिल्लक आहेत अजून. सगळे भाग म्हणजे आपले अखंड निघाले, नाहीतर आपण जर बाहीला जोड दिला असता तर यामधनं आपल्याला बघा जास्त सलग कपडा निघाला असता. आपण जर बाहीला जोड दिला असता तर आपल्याला बराचसा कपडा सलग मिळाला असता, परंतु आपण बाहीला जोड द्यायचा नाही, त्याचा वेळ वाचावा यासाठी आपण काय केलंय, त्यामुळे हे तुकडे तुकडे निघाले. जर आपण बाहीला जोड द्यायचा असता तर मग मात्र, परंतु काय होतं ना, बाहीला जोड द्यायचं ठरलं तर आपल्याला कुटाणे होतात. आणि हे बघा, हा कपडा जास्तीचा आहे, हा पण कट करून घ्यायचा आहे. थोडंसं खालीवर झालंय. तर अशा पद्धतीने आपले 3 अस्तर सोबत कट कसे करायचे हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे आणि अतिशय सोपी पद्धत करून सांगितलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर बघू शकता, अशा पद्धतीने फोटोस, क्रॉसपट्टी, बाही आणि बॅकपार्ट आपले हे कटिंग झालेले आहेत. आता त्या सेम पद्धतीने आपल्याला हे पण कट करायचे आहेत. ठीक आहे. आता हे बघा, ब्लाउज पीस पण सेम त्याच पद्धतीने कट करायचे. आता एकावर एक मी इथे ठेवून घेतलेत ब्लाउज पीस आणि त्यावरती पेपर कटिंग. आता ब्लाउज पीस कट करताना आपल्याला साईडने थोडा 1/2 इंच अंतर आपल्याला शिल्लक ठेवायचं असतं. हे बघा, खालच्या बाजूने 1/2 इंच अंतर शिल्लक ठेवलेला आहे. आता बघा, इथे काय ब्लाउज पीस कमी व्हायला नको, जास्त झाला तरी चालतो, फक्त कमी व्हायला नको, कारण आपण अस्तर जो आहे तो अगदी परफेक्ट पेपर कटिंग जशी आहे तसंच कट केलेला आहे. आता हा थोडासा जास्तीत झाला तरीही चालतो, त्याच्यामुळे मी थोडंसं 1/2 किंवा अर्धा इंच आपल्याला हे जास्तीचं कट करायचं आहे. आता बघा, इथे मार्किंग करत नाहीये, डायरेक्ट असं कट करून घेत आहे. म्हणजे मार्किंगमध्ये थोडीशी प्रॅक्टिस झाली की अशा पद्धतीने कट करायचं, म्हणजे मार्किंगमध्ये जास्त आपला वेळ जात नाही. ठीक आहे.
मार्किंग करूसपर्यंत आपलं कटिंग पण होऊन जातं अशा पद्धतीने जर कट केलं तर. हे बघा अशा पद्धतीने कट झालंय आपलं. आता आपण हा बॅक पार्ट बाजूला ठेवूयात आणि फोरटक्सचा भाग जो आहे ना तो कट करायला घेऊयात. आता याला पण टाचन पिन लावून घ्यायच्या म्हणजे जो ब्लाऊज पीस आहे ना तो खाली मागे पुढे होणार नाही आणि आपल्याला ब्लाऊज पीस कमी पडणार नाही. तर हे बघा इथे हा फोरटक्सचा जो भाग आहे ना हा अशा पद्धतीने इथे ठेवलाय आणि याचं आता आपण कटिंग करून घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीने आपलं फोरटक्सचा भाग पण कटिंग झालाय. आता पुढच्या बाजूने आपण बाही पण काढू शकतो कारण आपला ब्लाऊज पीस जो आहे ना तो रुंद असतो. ठीक आहे, त्यामुळे आपण समोरच्या बाजूला पण काढू शकतो आणि समोरच्या बाजूला नसेल काढायची तर इथे पण आपल्याला भरपूर असं ब्लाऊज पीस शिल्लक आहे, इथे पण आपण आपली बाही जी आहे ना ती काढू शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने इथे ठेवून घेतली. हे बघा मागे पुढे व्हायला नको याची पण काळजी घ्यायची कारण एक ब्लाऊज पीस थोडा मोठा आहे, एक ब्लाऊज पीस थोडासा कमी वाटतोय. तर अगदी फेस टू फेस अशा पद्धतीने कटिंग होतं याचं. तर अशा पद्धतीने याचं कटिंग करून घेऊयात. आता हा जो खालचा ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस आहे तो थोडासा जास्त आहे, परंतु मी तो नंतर शिलाईच्या वेळेस कट करणार नाही कारण कट नाही केला तरीही चालतो, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि आता आपल्याला राहिलेली आहे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी आपण इथे काढून घेऊयात. इथे काढू शकतो किंवा इकडे पण काढू शकतो. तर हे बघा इथे अशा पद्धतीने पण ठेवू शकतो. हे बघा इथे आणि हे अगदी सहज आपण इथे कट करू शकतो. बघा आणि हे ओपन बाजू आपण शिलाईच्या वेळेस कट करून घेऊयात. तर एवढा कपडा आपला ब्लाऊज पीसचा शिल्लक आहे. तर आता बघा इथे तुम्हाला दोनच ब्लाऊज पीस दिसलेत, तर ते का मी ते सांगते तुम्हाला. तर हे बघा इथे हे आपलं कटिंग आणि हे थोडासा जमा झालेला होता आणि थोडासा असा निमुळत्या आकाराचा कपडा होता, त्याच्यामुळे मी हा सेपरेट अगोदर कट करून घेतला आणि नंतर हे दोन कट करून घेतले. तर काय होतं ना, हे दोन्ही ब्लाऊज पीस तीनही ब्लाऊज पीस एकावर एक बसत नव्हते, त्याच्यामुळे मी हा अगोदर कट केला आणि थोडासा असा जमा पण झालेला होता, त्याला इस्त्री मारावं लागेल एखादी, आणि मी हे दोन कट करून घेतले. तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे आज तीनही ब्लाऊज पीस सोबत कशा पद्धतीने कट करायच्या आहे तर त्याची अगदी सविस्तर अस्तरमध्ये माहिती दिलेलीच आहे, त्याच्यामुळे ब्लाऊज पीसचं काय कटिंग दाखवलं किंवा नाही दाखवलं तरीही चालतंय, कारण अस्तरमध्ये कशा प्रकारे कटिंग करायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अशा 3 लेअरमध्ये मी हे कट केले. आता आपण ही जर कैची वापरली तर आपण याचे 4 ते 5 अस्तर सोबत कट करू शकतो. अशा ही जर कैची वापरली तर ही कैची खूप छान आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज इथे
3 अस्तरचं सोबत कटिंग दाखवलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की महत्त्वाचा वाटला असेल, नक्की उपयोगी येणारा असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयोगी येणारा असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.